त्याला खूप मोठा आर्किटेक्ट व्हायचं होतं। वडिलांना त्यांच्या बांधकाम क्षेत्रामध्ये हातभार लावायचा होता, शिवाय स्वतःची हाऊस नोजही जपायची होती। तशी तो जपतही होता। आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याचं शिक्षणही सुरू होतं। रविवारच्या दिवशी तो मित्रांबरोबर रेसिंगलाही जायचा। असाच तो या रविवारीही गेला होता, पण माघारी परतलाच नाही। अख्ख्या घरात एकटा मुलगा म्हणून सगळ्यांचा लाडका, पाहिजे ते म्हणेल तेव्हा त्याला दिलं जायचं, हवं नको ते सगळं जपलं जायचं। असाच एक दिवशी त्याने स्पोर्ट्स बाईकचा हट्ट केला आणि घरातल्यांनी त्याला ती घेऊन दिली आणि आज त्याच बाईकचा अपघात झाला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 12 लाखाची ती स्पोर्ट्स बाईक होती आणि डोक्यावरती तब्बल 70,000चं अत्याधुनिक हेल्मेट होतं, तरी सुद्धा त्याला त्याचा जीव गमवावा लागलाय। सिद्धेश विलास रेडेकर असं या मुलाचं नाव आहे। सिद्धेश हा कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा एकुलता एक मुलगा होता। मात्र वेगाच्या नशेत तो जीवाला मुकला। नेमकं काय घडलंय सिद्धेश सोबत सविस्तर सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजची बातमी आहे कोल्हापूर मधले बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांच्या मुलाची, त्याचा झालेल्या अपघाताची। तर ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कोल्हापुरातील आजरा आंबोली महामार्गावर देवरडे मादा तिट्टा दरम्यान सिद्धेश रेडेकर याचा हा अपघात झालाय। सिद्धेश हा बायकर्स असल्याने दर रविवारी बाईक काढायची आणि मित्रांबरोबर भटकंती करायला जायचं असं त्याचं ठरलेलं असायचं। त्याला फोटोग्राफीची ही बरीच आवड होती, त्यातून तो दर रविवारी आउटिंगचा प्लॅन करायचा। त्याचं झालं असं की ठरल्याप्रमाणे 30 तारखेला सिद्धेश त्याच्या 4 मित्रांबरोबर सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजता हे सगळे कोल्हापुरातून निघाले आणि पुढे त्यांनी आंबोली घाटातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत फोटो सेशनही केला। त्यानंतर सकाळी 12 वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत होते। तितक्यात एका वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली। ही धडक इतकी जोरात होती की त्यात सिद्धेश हेल्मेट काय अंतरावर फेकल्या गेलं, त्या हेल्मेटचे तर अक्षरशः बारीक बारीक तुकडे झाले, तर बाईकच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या धडकेमध्ये सिद्धेशच्या हाताला, छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला दवाखान्यामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत माळवली। अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असताना सुद्धा त्याचे तुकडे झाले होते। या हेल्मेटला कॅमेरा सुद्धा होता आणि त्यामुळे आता कॅमेरामधून काही माहिती समोर येते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। ज्यावेळी सिद्धेशचा हा अपघात झाला, तो अपघात डोळ्यात देखत बघणाऱ्या मित्रांची भीतीने पार धांदल उडालेली होती। त्यांनी भीतीच्याच आवाजात अपघाताची माहिती घरच्यांना दिली। गंभीर अवस्थेमध्ये सिद्धेशला घेऊन एक मित्र रुग्णवाहिकेतून कोल्हापूरकडे आला, तर दोघे मित्र तिथेच थांबून होते। सिद्धेश हा बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा मुलगा असून त्याचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क होता। जेव्हा विलास रेडेकर यांच्या मुलाच्या अपघाताची माहिती समजली, जशी कोल्हापुरात पसरली, तसेच CPR मध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सिद्धेशला मोठं आर्किटेक्ट व्हायचं होतं, ते स्वप्न उराशी बाळगून त्याचं कोल्हापुरातलं शिक्षण सुरू होतं। तो एक रेसर असल्याने मित्रांसोबत रेसिंगची त्याची हौसही तो जपत होता। कुटुंबियांचा लाडका असल्याने वर्षभरापूर्वीच म्हणजे जानेवारी 2024 मध्ये सिद्धेशला त्याच्या घरच्यांनी नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करून दिली होती। त्यावेळी कुटुंबियांसह मित्रपरिवारांच्या उपस्थितीत या महागड्या बाईक सोबत त्याने सेलिब्रेशन देखील केलं होतं। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यावेळी पोस्ट केला होता। मात्र आता त्याच बाईकने सिद्धेशचा जीव घेतलाय। सिद्धेशचे वडील विलास रेडेकर महानगरपालिकेमध्ये इंजिनियर म्हणून नोकरी केलेली आहे। त्यानंतर रेडेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि बांधकाम क्षेत्रात नशीब आजमावलं।
पुढे कष्टाच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात त्यांचा चांगला जम बसला। त्यामुळे मूळचे करवीर तालुक्यातील नंदगाव येथील रेडेकर टाकाळ इथे हे स्थायिक झाले। विलास यांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे सगळे हट्ट ते पूर्ण करायचे। याच हट्टातून त्यांनी त्याला चांगली बाईक घेऊन दिली होती। दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गाडीचा वेगच या अपघाताला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। कित्येकदा प्रशासनाकडून आवाहन केलं जातं की गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा, पण आजकाल नव्याने बाईक रायडर्सला संख्येत वाढ झालेली आहे। ही बायकर्स मंडळी खरं तर हेल्मेट पासून ते अगदी इतर बऱ्याच गोष्टीपर्यंत पुरेपूर काळजी घेत असतात, पण वेगावर मात्र बऱ्याचदा त्यांचं नियंत्रण राहत नाही आणि मग अशा पद्धतीने त्यांना जीवानिशी मुकावं लागतं। याशिवाय मित्रांनो, केवळ पैसाच म्हणजे सगळं काही नसतं। जास्त महाग गोष्ट कधी घेतली म्हणजे काय ती चांगलीच असेल असं नसतं। आता लक्षात घ्यायला हवं, कारण 12 लाखाची बाईक आणि 70,000चं हेल्मेटही एका क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतं। त्यामुळे सर्वात आधी जीव महत्वाचा, बाकी हाऊस मौस तर होतच राहते। बाकी आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इतकं महागडं हेल्मेट घालून देखील सिद्धेशचा मृत्यू कसा झाला? तुमचे काय मतं आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। शेवटी वेळ आली होती, मग त्या वेळेपुढे 12 लाखाची बाईक आणि 70,000चं हेल्मेटही सिद्धेशला वाचवू शकलं नाही। आई वडील जे मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, मुलांच्या हौसा मौजा पूर्ण करतात, आता ह्यांची तर परिस्थिती होती, पण असे खूप काही परिस्थिती नसताना देखील आई वडील मुलांच्या प्रत्येक इच्छा जपतात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण कधी कधी त्याच मुलांच्या इच्छा मुलांच्या जीवावर बिततात। म्हणून माझं हेच सांगणं आहे, मी देखील बाईक चालवते, मी देखील टू व्हीलर चालवते, तर माझं हेच सांगणं आहे की नेहमी बाईक चालवताना, टू व्हीलर चालवताना, कुठलीही गाडी कुठलंही वाहन चालवताना वेगावर नियंत्रण असायला पाहिजे। जागोजागी लिहिलेलं असतं, थोडीशी घाई जीवानिशी जाईल। त्यामुळे कधीही घाई करू नये, आपल्या गाडीवर, आपल्या गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावं, हेच तुम्हाला जाता जाता व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।